Welcome to Storyland. Like, share and subscribe. राजा भिकारी. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक उंदीर मामा राहत होता. रोज सकाळी उठायचं, इकडे तिकडे बागडायचं, खायचं प्यायचं आणि मज्जा करायची. असे मज्जेत त्याचे दिवस चालले होते. एकदा काय झालं, नेहमीप्रमाणे हा उंदीर मामा सकाळी सकाळी फिरायला निघाला आणि फिरता फिरता रस्त्यात त्याला काय मिळालं माहितीये? एक लाल रंगाचा रुमाल. उंदीर मामानी विचार केला, वा, किती मस्त रुमाल आहे. या रुमालाने मस्त अशी टोपी बनवायला पाहिजे. कशी बनवूया टोपी? पण हा रुमाल तर खूपच बळलाय. ह्याला धुवायला पाहिजे. कोण मला धुवून देईल हा रुमाल? हा, धोबी दादाकडे जाऊया. उंदीर मामा गेला धोबी दादाकडे रुमाल धुण्यासाठी. धोबी दादाला उंदीर मामा म्हणाला, ए धोबी दादा, तू माझा रुमाल धुशील का प्लीज? हे उंदरा, काय करतोय तिकडे? चल निघ. छुप छुप, मला वेळ नाही तुझा रुमाल बिमाल धुवून द्यायला. चल निघ चल. बिचारा उंदीर मामा, त्याला खूपच वाईट वाटलं. पण तो काय ऐकणार होता का? उंदीर मामानी लगेच युक्ती केली आणि उंदीर मामा म्हणाला कसा, धोबी दादा आळशी भारी, उगाच बडबड करत राही. एवढेसे कापड माझे धुणं त्याला जमत नाही. हे उंदरा, कोणतं गाणं म्हणतोस रे? जोर जोरात काय बडबडतोस? बापरे, आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील सगळे मला? धोबी दादा मनातनं घाबरला आणि त्याने उंदीर मामाचं कापड घेतलं. चल आण इकडे कापड, आण, मी देतो धुवून तुला. उगाच जोर जोरात गात बसू नकोस इकडे. धोबी दादानी तो रुमाल स्वच्छ धुवून उंदीर मामाला परत दिला. उंदीर मामा खूपच खुश झाला. थँक यू धोबी दादा. आता उंदीर मामाला कापड तर स्वच्छ धुवून मिळालं, पण त्याला बनवायची होती टोपी. मग आता टोपी शिवून घेण्यासाठी उंदीर मामाला कोणाकडे जावं लागणार? शिंपी दादांकडे. उंदीर मामा टोपी शिवण्यासाठी शिंपी दादांकडे निघाला. शिंपी दादा बसले होते कपडे शिवत. तिकडे हा छोटासा उंदीर मामा गेला आणि म्हणाला, शिंपी दादा, ओ शिंपी दादा, मला या रुमालाची छान टोपी बनवून द्या ना. काय टोपी? तुला कशाला रे हवी टोपी? मला इथे खूप काम आहेत. चल चल निघ चल. काही टोपी बिपी शिवून मिळणार नाही. चल चालता हो. उंदीर मामा चिडला आणि म्हणाला, शिंपी दादा काम चुकार, आळशीपणा करतो फार. एवढेशे हे कापड माझे शिवणे त्याला जमत नाही. अरे अरे अरे, काय रे ओरडत बसलाय? कोणी ऐकलं म्हणजे काय म्हणतील? नको रे नको, ओरडू नको बाबा. देतो तुला टोपी शिवून. टोपी ना, ये इकडे. शिंपी दादांनी मस्त अशी टोपी शिवून दिली की उंदीर मामाला. उंदीर मामा खूपच खुश झाला. उंदीर मामाला टोपी खूप आवडली. माझी टोपी किती मस्त आहे. मी ही राजाला दाखवतो. राजाच्या मुकुटापेक्षा माझी टोपी सुंदर आहे. चला राजाच्या महालातच जातो. म्हणून उंदीर मामा राजाच्या महालात गेला आणि राजासमोर उभा राहिला. राजा, ए राजा, बघ माझी टोपी किती सुंदर आहे. हे कोण आहे रे तिकडे? पहारे करी, बघा बरं कोण बोलतंय? मी उंदीर मामा. ए उंदरा, तुझी टोपी माझ्यापेक्षा जास्ती सुंदर आहे असं म्हणतोस? पकडा रे या उंदराला आणि आणा त्याची टोपी इकडे. सुंदर टोपी म्हणे
मुकुटापेक्षा सुंदर? पहा रे करी, द्या ती टोपी इकडे. राजानी उंदीर मामाची टोपी घेतली, पण उंदीर मामा काय कमी होता. तो लगेच गायला लागला. राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. ए, काय गातोयस रे उंदरा? काय चाललंय तुझं? मला भिकारी म्हणतोस? ही तुझी हिम्मत? तरी सुद्धा उंदीर मामाचं गाणं आपलं चालूच राहिलं. तो नाचतच होता. आता मात्र राजा चिडला, संतापला, वैतागला आणि त्याने टोपी दिली फेकून. उंदीर मामानी पटकन आपली टोपी घेतली आणि पुन्हा गायला लागला. राजा मला घाबरला, माझी टोपी दिली मला. राजा मला घाबरला, माझी टोपी दिली मला. उंदीर आनंदात नाचत नाचत घरी निघून गेला. मुलांनो, आवडली का तुम्हाला आजची गोष्ट? गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे नक्की शेअर करा. बरं मुलांनो, दर आठवड्याला आपला नवीन व्हिडिओ कधी येतोय ते माहितीये का तुम्हाला? दर आठवड्याच्या शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला संध्याकाळी 6:30 वाजता या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतो आणि तुम्ही नवीन व्हिडिओ एन्जॉय करू शकता. आणि ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? दर शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला 6:30 वाजता स्टोरीलँड मराठीवर जाऊन नवीन व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. तसंच आमच्याशी गप्पा मारण्यासाठी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर स्टोरीलँड मराठीला नक्की सबस्क्राईब करा. आई बाबांना सांगून त्यांच्याकडून सबस्क्राईब करवून घ्यायला विसरू नका. इंस्टाग्राम वरती तुम्ही गट्टू निक्कीशी भरपूर गप्पा सुद्धा मारू शकता. चला तर मग इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती गट्टू आणि निक्कीशी गप्पा मारण्यासाठी लवकर जॉईन व्हा आणि त्यांना मेसेज करा, म्हणजे ते तुमच्या मेसेजला रिप्लाय करतील. आणि हो, आजची उंदीर मामाची गोष्ट ऐकलीत ना सगळ्यांनी? मग त्याच्यातलं सगळ्यात जास्ती तुम्हाला काय बरं आवडलं? उंदीर मामाची टोपी का उंदीर मामा म्हणतोय ते गाणं? ते आम्हाला सांगायला या बरं का. आम्ही वाट बघतोय इंस्टाग्राम वर तुमच्या खूप मेसेजेसची. सी यू सून. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पटकन सबस्क्राईबचं बटन दाबून टाका बरं. भेटूया नेक्स्ट वीक. बाय.